नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री। मागील भागामध्ये आपण निर्देशक भूमिती याबाबत माहिती घेतली। तर निर्देशक भूमिती ही गणिताची शाखा असून यामध्ये भूमितीच्या अभ्यासासाठी बीजगणिताचा वापर केला जातो। प्रतलातील बिंदूस वास्तव संख्यांच्या क्रमित जोडीने आपण दर्शवू शकतो। तर निर्देशक भूमिती यामध्ये भूमिती आणि बीजगणित यामधील सहसंबंध आपल्याला दिसून येतो। एक्स अक्ष आणि वाय अक्ष याप्रमाणे आपण प्रतलामध्ये अक्ष स्थापन करून घेतो। एक्स अक्षावर मध्यभागी दोन रेषा ज्या ठिकाणी एकमेकींना छेदतात तो आरंभ बिंदू म्हणजे 0। एक्स अक्षावर शून्याच्या उजवीकडे धन संख्या व डावीकडे ऋण संख्या दर्शविल्या जातात। तर वाय अक्षावर शून्याच्या वरच्या बाजूला धन संख्या व खालच्या बाजूला ऋण संख्या असतात। एक्स आणि वाय अक्षामुळे या प्रतलाचे 4 विभाग होतात आणि त्या प्रत्येक विभागाला चरण असे म्हणतात। एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक हा 0 असतो। तर वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो। आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0 असतात। या निर्देशक भूमितीच्या सहाय्याने आपण प्रत्येक चरणामध्ये कशा प्रकारे धन ऋण संख्या येतात हे आपण बघितलेलं आहे। एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो। हेच आपण असं म्हणू शकतो की ज्या बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो तो बिंदू एक्स अक्षावर असतो आणि म्हणून एक्स अक्षाचे समीकरण y बरोबर 0 असे लिहिले जाते। तर वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो। म्हणजेच ज्या बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो तो बिंदू वाय अक्षावर असतो आणि म्हणून वाय अक्षाचे समीकरण x बरोबर 0 असे लिहिले जाते। आता आपण बिंदू कशा प्रकारे स्थापन केले जातात ते बघणार आहोत। मागील भागामध्ये आपण प्रतलामध्ये एखादा बिंदू दिला तर त्या बिंदूचे सहनिर्देशक कशा प्रकारे आपण बघायचे आहेत किंवा एखादा बिंदू दिला असेल तर त्याचे बिंदू कोणत्या चरणात आहेत किंवा कोणत्या अक्षावर आहेत हे आपण बघितलं। पहिल्या चरणामध्ये त्या बिंदूचे दोन्ही निर्देशक धन असतात। दुसऱ्या चरणात एक्स निर्देशक ऋण तर वाय निर्देशक धन असतो। तिसऱ्या चरणात एक्स आणि वाय हे दोन्ही निर्देशक ऋण असतात आणि चौथ्या चरणात एक्स निर्देशक धन तर वाय निर्देशक ऋण असतो। आज आपण दिलेल्या निर्देशकांशी निगडित बिंदू कशा प्रकारे स्थापन केला जातो ते बघणार आहोत। टू प्लॉट द पॉइंट्स विथ गिवन कोऑर्डिनेट्स। सर्वप्रथम आपल्याला प्रतलात एक्स अक्ष व वाय अक्ष काढायचा आहे। आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढले। त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आरंभ बिंदू दाखवायचा आहे। काय करायचं आहे आरंभ बिंदू दाखवायचा आहे। या ठिकाणी बघा 0 हा आरंभ बिंदू आपण दाखवला। तर अशा प्रकारे एक्स अक्ष वाय अक्ष आपण काढून घेतले आणि आरंभ बिंदू दाखवला।
आता एक्स अक्ष वाय अक्ष दाखवले आपण. एक्स अक्षावर शून्याच्या उजवीकडे धनसंख्या लिहिल्या, डावीकडे ऋण संख्या लिहिल्या. वाय अक्षावर शून्याच्या वरती धनसंख्या, खाली ऋण संख्या लिहून घेतल्या. आता या ठिकाणी आपल्याला P43 हा बिंदू दाखवायचा आहे. मग आता लक्षात घ्या, या ठिकाणी पहिला आपण बघितलं संकेत जो आहे तो काय संकेत आहे, तर पहिला जो बिंदू आहे हा एक्स निर्देशक असतो आणि दुसरा निर्देशक हा वाय निर्देशक असतो. तर बिंदूचे स्थान सांगताना एक्स निर्देशक हा प्रथम सांगितला जातो आणि नंतर वाय निर्देशक सांगितला जातो. मग या ठिकाणी काय आहे, एक्स निर्देशक 4 आहे. आता आपण बघितलं की एक्स अक्षावर ज्या वेळेला आपल्याला एखादा या ठिकाणी एक्स निर्देशक म्हणजेच काय, तर त्या बिंदूचे वाय अक्षापासूनचे अंतर होय. आपल्याला हे आपण बघितलं की एक्स निर्देशक म्हणजेच काय, तर तो बिंदू जो आहे त्याचं वाय अक्षापासूनचं अंतर. मग एक्स निर्देशक किती आहे, 4. म्हणजेच ह्याचं वाय अक्षापासूनचं अंतर किती असणार आहे, 4. आणि म्हणून एक्स अक्षावर 4 ही संख्या दाखविणाऱ्या बिंदूतून आपल्याला वाय अक्षाला समांतर रेषा काढायची आहे. म्हणजेच या बिंदूचं वाय अक्षापासूनचं अंतर किती असणार आहे, 4 एकक, 1 2 3 4. आणि म्हणून एक्स अक्षावरील 4 ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून वाय अक्षाला समांतर असणारी रेषा आपण काढली. आता आपण ही वाय अक्षाला समांतर रेषा काढलेली आहे. एक्स निर्देशक झाला आपला मिळाला. आता दुसरा आहे वाय निर्देशक. आता वाय निर्देशक म्हणजेच काय, तर एक्स अक्षापासूनचं त्याचं अंतर, बरोबर. मग वाय निर्देशक किती आहे, 3. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार, वाय अक्षावर 3 ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा काढायची आहे. म्हणजेच या बिंदूचं काय आहे, वाय अक्षापासूनचं अंतर. वाय निर्देशक म्हणजेच काय, तर वाय अक्षापासूनचं अंतर ते दाखवण्यासाठी आपल्याला एक्स अक्षाला समांतर ही रेषा काढायची आहे. किती आहे, 3. म्हणून 3 या ठिकाणी ही रेषा आपण काढली. आता 2 रेषा आपण काढल्यानंतर आपल्याला छेदनबिंदू मिळालेला आहे. या 2 रेषांचा छेदनबिंदू बघा हा आहे. म्हणजेच हा काय आहे, तो बिंदू P43. त्याचे निर्देशक काय आहे, 4 3. म्हणजेच एक्स निर्देशक 4, वाय निर्देशक 3. मग या 2 रेषांचा छेदनबिंदू हा जो आहे म्हणजेच P43 हा बिंदू होय. तर अशा प्रकारे दिलेल्या निर्देशकांशी निगडित बिंदू आपण एखाद्या प्रतलात स्थापन करू शकतो. आपण अजून एक उदाहरण घेऊया. एक्स अक्ष वाय अक्ष आपण काढून घेतले. एक्स अक्षावर उजवीकडे धनसंख्या, डावीकडे ऋण संख्या. वाय अक्षावर शून्याच्या वरती धन, खाली ऋण. आता दुसरा बिंदू आपल्याला घ्यायचा आहे, किती, ऋण 2 4. हा बिंदू आपल्याला स्थापन करायचा आहे. कुठला बघा, एल ऋण 2 4. आता काय पहिले किती आहे, एक्स निर्देशक ऋण 2 आहे. म्हणजेच ऋण 2. या ठिकाणी काय करायचं आपल्याला, ऋण 2 ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून काय करणार आहोत, वाय अक्षाला समांतर रेषा आपण काढली बघा, बरोबर. एक्स निर्देशक दाखवण्यासाठी वाय अक्षाला समांतर रेषा काढली. आता वाय निर्देशक किती आहे, 4. मग त्यासाठी वाय अक्षावरील 4 ही संख्या कुठे आहे बघा, या ठिकाणी आहे.
तर ही संख्या दाखवणाऱ्या बिंदूतून एक्स अक्षाला समांतर आपल्याला ही रेषा काढायची आहे. ही रेषा काढली. या दोन रेषांचा छेदन बिंदू म्हणजेच L -2 4. तर अशा प्रकारे हा बिंदू आपण एखाद्या प्रतलामध्ये दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे बिंदू दाखवू शकतो. पुढचं बघा M 5 6. आता आपण रेषा न काढता का करूया? 5 म्हणजेच या ठिकाणी असणार आहे आणि y निर्देशक 6 म्हणजेच कुठे आहे बघा? या ठिकाणी. म्हणजेच 5 या ठिकाणी आपण 6 म्हणजे हा ठिकाणी आपला हा M बिंदू असणार आहे पहिल्या चरणात. बरोबर? हा बिंदू कोणत्या चरणात आहे? तर पहिल्या चरणात. L हा बिंदू कोणत्या चरणात आहे? दुसऱ्या चरणात. बरोबर? पहिला चरण, हा दुसरा चरण, हा तिसरा चरण आणि हा चौथा चरण. आपण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने हे चरण मांडतो. आता बघा S7 आता x निर्देशक 7 म्हणजेच या ठिकाणी आणि y निर्देशक 0 म्हणजेच हा बिंदू कुठे असणार आहे बघा? S हा बिंदू x अक्षावर असणार आहे. कारण y निर्देशक 0 आहे तर x अक्षावरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 0 असतो. त्यामुळे S7 हा बिंदू x अक्षावर असणार आहे. 2 ऋण 3 बघा P2 ऋण 3 x निर्देशक 2 आणि y निर्देशक ऋण 3 म्हणजेच हा बिंदू या ठिकाणी येईल. बघा 2 ऋण 3 म्हणजेच P हा बिंदू, मी कलर दुसरा घेते याला, P2 ऋण 3 हा बिंदू कोणत्या चरणात येतो आहे? चौथ्या चरणात येत आहे. तर अशा प्रकारे आपण हे बिंदू स्थापन करून तो बिंदू कोणत्या चरणात येतो किंवा कोणत्या अक्षावर येतो हे आपण सांगू शकतो. तर हे झालं दिलेल्या निर्देशकांशी निगडित बिंदू कशा प्रकारे स्थापन करायचे हे आपण बघितलंय. तुम्ही विविध प्रकारचे अशा प्रकारे बिंदू घ्या आणि ते बिंदू या संख्या अक्षक स्थापन करून त्या संख्यांशी क्रमित जोडी घेऊन ते बिंदू त्या प्रतलामध्ये स्थापन करण्याचा सराव करा. लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येक वेळेला अक्ष, एक्स अक्ष, वाय अक्ष हे दर्शविणं आवश्यक आहे. त्यानंतर आरंभ बिंदू दर्शविणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि या ठिकाणी धनसंख्या, ऋणसंख्या, इथे वरती वाय अक्षावर धनसंख्या, ऋणसंख्या अशा काढून घेऊन योग्य प्रकारे आपल्याला हे बिंदू स्थापन करता आले पाहिजे. बघा अजून एक उदाहरण आपण बघूया. 5 6 तर या ठिकाणी आपल्याला मिळाला M हा बिंदू 5 6. एक्स अक्षाला समांतर रेषा. आता अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण कसं काढायचं ते आपण आता बघणार आहोत. एक्स अक्ष आणि वाय अक्ष अशा प्रकारे आपण स्थापन करून घेतलेले आहेत. त्यावर बिंदू घेतलेले आहेत. आपण आता दिलेले बिंदू जे आहेत त्या निर्देशकांशी निगडित बिंदू कशा प्रकारे स्थापन केले जातात ते आपण बघितलेलं आहे. त्यानुसार आपल्याला P, Q, R आणि S हे 4 बिंदू या प्रतलामध्ये स्थापन करायचे आहेत. आता P याचा X निर्देशक आहे 4 आणि Y निर्देशक 3. मग आपण हा बिंदू स्थापन करूया. X निर्देशक 4, Y निर्देशक 3. तर P 4 3 हा आपण बिंदू स्थापन केला या ठिकाणी. Q बिंदू स्थापन करू. ऋण 3 3 X निर्देशक ऋण 3 आणि Y निर्देशक 3 हा बिंदू बघा इथे मिळाला. Q R 0 3 X निर्देशक 0, Y निर्देशक 3 R आणि S 6 3 X निर्देशक 6, Y निर्देशक 3. आता अशा प्रकारे आपण हे चारही बिंदू स्थापन करून घेतले. आता निरीक्षण करा या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येते बघा.
या बिंदूंच्या सहनिर्देशकांचं आपण निरीक्षण केलं असता लक्षात येतं की y निर्देशक जो आहे तो समान आहे. आणि आपण जर या ठिकाणी ही रेषा काढली तर आपल्याला बघा एक रेषीय रेषा दिसून येत आहे. मग ही रेषा, आणखीन या रेषेचं निरीक्षण करा, ही रेषा एक्स अक्षाला समांतर दिसून येते. म्हणजेच ही जर रेषा आपण QS जर घेतली तर या QS रेषेवरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक हा समान आहे. म्हणजेच किती आहे तो 3 आहे. आणि म्हणून मग या रेषेचं आपण समीकरण काय मांडू शकतो, y बरोबर 3, कारण y निर्देशक समान आहे. आणि म्हणून कोणत्याही बिंदूचा जर y निर्देशक समान असेल तर त्या रेषेचं समीकरण आपण मांडू शकतो y बरोबर 3. एक्स अक्षाला आरंभ बिंदूच्या वर 3 एकक अंतरावर समान अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण आपण मांडलं y बरोबर 3. आता 3 हे एकक समान आहे. याचप्रमाणे आपण बघा A, B, C हे बिंदू घेऊया आणि हे बिंदू आपण स्थापन करूया. A -4 4 या ठिकाणी केला. B 0 -4 कुठे येणार बघा, या ठिकाणी त्याचं स्थान येईल. आणि C 5 -4 बरोबर. पुन्हा यांचं निरीक्षण करा बघा, y निर्देशक समान आहे. आपण एक रेषा काढली तर ही एक रेषीय रेषा आपल्याला मिळते. म्हणजे एक रेषीय बिंदू आहेत. एकाच रेषेतून आपल्याला हे सगळे बिंदू दिसत आहेत. म्हणजेच एकापेक्षा जास्त बिंदूतून जाणारी रेषा म्हणजे ही एकरेषीय रेषा आपल्याला मिळाली. ही रेषा पुन्हा एक्स अक्षाला समांतर, y निर्देशक समान म्हणजेच किती आहे -4. आणि त्यामुळे या रेषेचं समीकरण आलं -4. मग एक्स अक्षाला आरंभ बिंदूच्या खाली 4 एकक अंतरावर समांतर असलेल्या रेषेचं समीकरण काय मिळणार आहे आपल्याला, y बरोबर -4. कारण आरंभ बिंदूच्या खाली y निर्देशक ऋण असणार आहे. तर अशा प्रकारे आपण एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण लिहू शकतो. y बरोबर b या स्वरूपाचे असते. y बरोबर b म्हणजेच एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण आपल्याला y बरोबर b या स्वरूपात मिळू शकतं. y निर्देशक त्याचा समान असणार आहे. तर y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण आपण बघूया. आपण काही बिंदू स्थापन करणार आहोत. A 3 3 हा बिंदू आपण घेतला. दुसरा बिंदू घेऊया B 3 -2. तिसरा बिंदू C 3 -4 आणि D 3 0. हे 4 बिंदू आपण घेतले. त्यांचे निर्देशक बघा. एक्स निर्देशक आपल्याला प्रत्येक वेळेला समान दिसतोय. या चारही बिंदूतून जाणारी आपण रेषा काढून बघूया. जातीय रेषा म्हणजेच हे चारही बिंदू एक रेषीय आहेत. ही रेषा आपल्याला y अक्षाला समांतर दिसून येत आहे. तिचा एक्स निर्देशक समान म्हणजेच किती आहे 3. आणि म्हणून रेषा AC चं आपण समीकरण लिहू शकतो x बरोबर 3. तर y अक्षाला त्याच्या उजवीकडे 4 एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण x बरोबर 3 असणार आहे. आता y अक्षाला डावीकडे आपण बघूया. m -2 3 हा एक बिंदू घेतला. दुसरा बिंदू L -2 0 बघा y निर्देशक 0 आहे त्यामुळे x अक्षावर तो बिंदू येणार आहे. आणि m -2 4 n -2 4. तर m l n हे 3 बिंदूचं आपण निरीक्षण करूया. आपल्याला x निर्देशक समान दिसतोय म्हणजेच -2. या तिन्ही बिंदूतून जाणारी आपण रेषा काढूया. येस, ती रेषा एकरेषीय दिसतेय. म्हणजेच ही रेषा एकरेषीय आहे. एक्स निर्देशक समान म्हणजेच y अक्षाला त्याच्या डावीकडे 2 एकक अंतरावर समांतर असलेल्या रेषेचं समीकरण आपल्याला मिळालं
x बरोबर -2. तर बघा, उजवीकडे आणि डावीकडे y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण आपण काढू शकतो आणि हे समीकरण x बरोबर a या स्वरूपाचे असते. तर y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण x बरोबर a या स्वरूपाचे असते. तर अशा प्रकारे आपण x अक्षाला आणि y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचे समीकरण काढू शकतो. आता रेषीय समीकरणाचा आलेख कसा काढला जातो ते आपण बघणार आहोत. ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन. x वजा y बरोबर 1. या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे बघा, x आणि y दोन चल आहेत, म्हणजेच हे दोन चलातील एक सामान्य रूपातील समीकरण आहे. तर या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर x आणि y निर्देशक मिळवावे लागतील. कारण आपण बघितलं की प्रतलामध्ये आपल्याला बिंदू जेव्हा आपल्याला स्थापन करावे लागतात, कारण बिंदू स्थापन करावे लागतील आणि त्यानंतर आपल्याला आलेख काढावा लागेल, तर त्यासाठी वास्तव संख्यांची क्रमित जोडी आपल्याला लागते. मग ही क्रमित जोडी मिळविण्यासाठी आपल्याला x आणि y निर्देशक मिळवावे लागतील. तर त्यासाठी आपण हे समीकरण लिहून घेऊ. x वजा y बरोबर 1 आणि x आणि y ह्याची आपल्याला वास्तव संख्यांची एक क्रमित जोडी मिळवण्यासाठी x ची किंमत आणि y च्या किमती किंवा x ची किंमत घालून y ची किंमत आपल्याला मिळवावी लागेल. सुरुवातीला आपण घेऊया x बरोबर 1. ही किंमत आपण या समीकरणात घालूया. 1 वजा y बरोबर 1. आता हे ऋण y आहे ते या बाजूला गेल्यावर धन होतील, म्हणून आपण y त्या बाजूला घेऊया आणि 1 या बाजूला आणूया. 1 वजा 1 बरोबर y, म्हणून y ची किंमत आली 0. म्हणजे x ची किंमत जेव्हा 1 असेल तेव्हा y ची किंमत 0 येणार आहे आणि या समीकरणाचं या किमतीने समाधान होणार आहे. मग x बरोबर 1 असेल तेव्हा y ची किंमत 0, म्हणजेच आपल्याला एक क्रमित जोडी मिळाली 1 0. बरोबर. आता x बरोबर 2 घेऊया आणि आपण दुसरी क्रमित जोडी मिळवूया. समीकरण लिहिलं आपण. x ची किंमत 2 समीकरणात ठेवली. पुन्हा आपण y हे ऋण आहेत, पक्षांतर करू. 2 वजा 1 बरोबर y, म्हणून y बरोबर 1. म्हणजेच x बरोबर जेव्हा 2 असतील तेव्हा y बरोबर 1. आपल्याला दुसरी जोडी मिळाली 2 1. अजून आपण 2 जोड्या मिळवूया. आता आपण या ठिकाणी x वजा y बरोबर 1 या समीकरणामध्ये पहिल्या 2 जोड्या मिळवलेल्या आहेत. 1 0 आणि 2 1. अजून 2 जोड्या मिळवू. आता x बरोबर आपण ऋण 1 घेऊया. समीकरणामध्ये आपण घालूया ऋण 1. x वजा y बरोबर 1 या समीकरणात x ची किंमत ऋण 1 ठेवली. ऋण 1 वजा y बरोबर 1. या ठिकाणी आपण पुन्हा y या बाजूला घेऊया, पक्षांतर करू. हे 1 या बाजूला आले, म्हणजेच ऋण 1 बरोबर y, y बरोबर ऋण 2. म्हणजेच x ची किंमत जेव्हा ऋण 1 असेल तेव्हा y ची किंमत येणार आहे ऋण 2. म्हणजेच आपल्याला निर्देशक मिळाले ऋण 1 ऋण 2. आता x बरोबर ऋण 2 घेऊया. x वजा y बरोबर 1 या समीकरणात x ची किंमत ऋण 2 घालूया. ऋण 2 वजा y बरोबर 1. पुन्हा y चं पक्षांतर करू. ऋण 2 ऋण 1 बरोबर y, y बरोबर ऋण 3. म्हणजेच x बरोबर जेव्हा ऋण 2 असतील तेव्हा y ची किंमत येणार आहे ऋण 3 आणि आपल्याला चौथी जोडी मिळाली ऋण 2 3. तर अशा प्रकारे आपल्याला क्रमित जोड्या मिळवून घेतल्या. आता या क्रमित जोडी आपण अशा प्रकारे सारणीमध्ये मिळाल्यानंतर या जोड्यांच्या सहाय्याने आपण बिंदू स्थापन करणार आहोत आलेख कागदावर. आता आपण या क्रमित जोड्या मिळवलेल्या आहेत. या क्रमित जोड्या आपण क्रमित जोड्यांचे जे बिंदू आहेत ते बिंदू या प्रतलात स्थापन करू आणि या रेषेचं समीकरण मिळवणार आहोत. बघा, x अक्ष y अक्ष. x अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे धन संख्या,
डावीकडे ऋण संख्या मांडून घेतल्या आपण. y अक्षावर आरंभ बिंदूच्या वरती धन संख्या, खाली ऋण संख्या. आता आपण जे बिंदू मिळवलेले आहेत ते बिंदू या प्रतलामध्ये स्थापन करणार आहोत. पहिला बिंदू आहे 1 0. x निर्देशक 1, y निर्देशक 0. कुठे येईल बिंदू बघा, हा बघा 1 0. दुसरा बिंदू 2 1. x निर्देशक 2, y निर्देशक 1, म्हणजेच आपला बिंदू मिळाला आपल्याला या ठिकाणी 2 1. तिसरा बिंदू आहे ऋण 1 ऋण 2. ऋण 1 x निर्देशक, y निर्देशक ऋण 2, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी हा बिंदू मिळाला ऋण 1 ऋण 2. आणि चौथा बिंदू ऋण 2 ऋण 3. x निर्देशक ऋण 2, y निर्देशक ऋण 3, या ठिकाणी आपल्याला मिळाला बिंदू ऋण 2 ऋण 3. आता या चारही बिंदूंमधून रेषा जाते आहे का बघा, एक रेषा आपण काढूया. येस, या चारही बिंदूतून जाणारी ही रेषा आहे, म्हणजेच हे बिंदू एकरेषीय आहेत आणि या रेषेचं समीकरण आपण लिहिणार आहोत x वजा y बरोबर 1. तर अशा प्रकारे जे सामान्य रूपातील आपल्याला समीकरण दिलेलं असेल त्या समीकरणाच्या आपल्याला क्रमित जोड्या मिळवाव्या लागतील. क्रमित जोड्या मिळविल्यानंतर आलेख कागदावर आपण या प्रतलामध्ये ते बिंदू स्थापन करणार आहोत आणि त्या बिंदूच्या सहाय्याने त्या रेषेचं समीकरण आपण या ठिकाणी आलेख कागदाच्या सहाय्याने दाखवू शकणार आहोत. तर अशा प्रकारे सामान्य रूपातील रेषीय समीकरणाचा आलेख आपण या निर्देशक भूमितीमध्ये काढू शकतो. बघा, x अधिक y बरोबर 4 या समीकरणाचा आपल्याला आलेख काढायचा आहे. आपण अशा प्रकारे सारणी तयार करून घेणार आहोत. x अधिक y बरोबर 4. आपण पहिले क्रमित जोड्या मिळवणार आहोत म्हणून y बरोबर 4 वजा x. आता x बरोबर 0 असेल तर y ची किंमत काढूया आपण. y बरोबर 4 वजा 0 म्हणजेच y ची किंमत आली 4. म्हणजेच आपल्याला पहिली क्रमित जोडी मिळाली 0 4. बरोबर. आता x ची किंमत 1 घेऊया. x बरोबर 1 आणि y ची किंमत काढणार आपण. तर 4 वजा 1 म्हणजेच किती मिळणार आहे 1 3. म्हणजे दुसरी क्रमित जोडी आपल्याला मिळाली 1 3. तिसरं x बरोबर आपण ऋण 2 घेऊया. x बरोबर ऋण 2. समीकरणात किंमत घालू. y बरोबर 4 वजा वजा 2 म्हणजे 4 अधिक 2 बरोबर किती आले 6. म्हणजेच x ची किंमत ऋण 2 असेल तेव्हा y ची किंमत 6. तिसरी क्रमित जोडी मिळाली आपल्याला ऋण 2 6. आता आपण या ठिकाणी आलेख कागदावर x अक्ष y अक्ष काढून घेतले. x अक्षावर आपण उजवीकडे धनसंख्या, आरंभ बिंदूच्या उजवीकडे धनसंख्या घेतल्या, डावीकडे ऋण संख्या घेतल्या. y अक्षावर आरंभ बिंदूच्या वरती धनसंख्या आणि खाली ऋण संख्या. आता पहिली जोडी 0 4. बघा कुठे येतोय बिंदू आपला 0 4 मिळाला. दुसरा बिंदू आहे 1 3. x निर्देशक 1, y निर्देशक 3, म्हणजेच कुठे येणार आहे बघा 1 3. ही याला मिळाला आपल्याला. आणि तिसरा बिंदू आहे ऋण 2 6. ऋण 2 6. y निर्देशक 6 आहे, x निर्देशक ऋण 2 6. या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला बघा ऋण 2 6. हा आपला आला तिसरा निर्देशक. या तिन्ही बिंदूंचं निरीक्षण करूया आपण. एक सरळ रेषा जाते का बघा. येस, या तिन्ही बिंदूतून जाणारी ही रेषा आपल्याला मिळाली आहे. म्हणजेच
या रेषेचं समीकरण आहे x अधिक y बरोबर 4. तर ही रेषा म्हणजेच या समीकरणाचा आलेख होय. तर अशा प्रकारे रेषीय समीकरणाचा आलेख आपण काढू शकतो. तर y अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा. काय येणार आहे बघा, y अक्षाला समांतर आणि y अक्षाच्या डावीकडे 7 एकक अंतरावर, म्हणजेच काय येईल उत्तर बघा आपलं. या ठिकाणी आपल्याला y अक्षाला समांतर रेषेचं समीकरण आपण काय बघितलं आहे, x बरोबर a या स्वरूपात आणि डावीकडे म्हणजेच ऋण येणार, म्हणजेच x बरोबर ऋण 7. दुसरं उदाहरण बघा, x अक्षाला समांतर असणाऱ्या आणि त्या अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण लिहा. आता x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण y बरोबर b या स्वरूपात असतं. अक्षाच्या खाली सांगितलंय म्हणजेच ऋण असणार, मग y बरोबर ऋण 5 हे त्या रेषेचं समीकरण असणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रश्न तुम्ही तयार करा आणि यांचा सराव करून दिलेल्या रेषेचे समीकरण आलेख कागदाच्या सहाय्याने कसे काढतात याचाही तुम्ही सराव करा. आता आपण इथेच थांबूया. हे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.